आपल्या घरातली स्टोरीच सुरू आहे. मला उद्या शूटिंगला यायचंय. माझा लुक बघितला का? इशारो इशारो में. बरं असं आहे, हिला पप्पी दिली की हिला पण द्यावी. त्या दिवशी मी अशीच होते, मेघना ते इकडे 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 तुला पण देते तुला. फॉलो करायला मिळणार आहे ना. फॉलो फॉलो फॉलो. आणि ती श्वेता खूप शांत आहे. मी काही बोललो तरी ती लगेच इरिटेट होते. पण याच्यासाठी वेगळे चार्जेस लागतात त्यामुळे. सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर मी आता आली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर इतकी स्माईल का आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल का, तर जरा कॅमेरा पॅन करा. 3 देविया, बापरे. अरे गाईस, अरे यार मला ऑकवर्ड करणार हे. अरे यार क्यूट आहेत. बस 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 आपण सेल्फी काढून घेऊ. पहिल्यांदा असं होतं इंटरव्ह्यू मध्ये सेल्फी काढतोय. चीज, हे सनई चौघडे. म्हणजे आत्तापर्यंत इतके इंटरव्ह्यूज केले, हा असा इंट्रो पहिल्यांदा केला असेल. ऑल थँक्स टू यू गाईज. म्हणजे परबांच्या घरी मुली कमी आहेत की माझी आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन झालं आहे माझं. पण यार मुलींचं राज्य आहे. गर्ल पॉवर. बरं एक आपली जी आहे चिनू ती झोपली आहे. झोपली ती दमली. सीन सुरत. पण गाईज खूप मज्जा येते तुम्हाला स्क्रीनवर बघताना. असं वाटतंय की माझ्या घरीच हे सगळं घडतंय आणि माझ्या अराउंड सगळं घडतंय. इतक्या सेटवर एक वेगळी वाईब आली. कसं वाटलं तुला येऊन इकडे? भारी वाईब आहे. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या गोष्टी घडतायत. म्हणजे इंट्रो पण असा घडतोय. आम्ही प्रश्न विचारतोय. छान वाटतं आम्हाला. आम्हाला हे आवडलेलं आहे. 25 एपिसोड झालेत मालिकेचे. काय फिलिंग आहे आता? कुठेतरी आपण अशी गाडी आपली येते ट्रॅकवर, असं फिलिंग आहे का? इथून सुरू. हो, खूप मजेदार आणि सगळ्याच गोष्टी इतक्या फन आहेत. सेटवर आल्यावर मला तरी खूप मजा येत असते यार. आणि हा आमचा जो पाळणा जो आहे, म्हणजे आमचं कट म्हटल्यावर आम्ही इथे सगळ्या लाईट्स आम्ही पाडतो. धक्का बुक्की. पहिला इंटरव्ह्यू आपला हा. हो 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 हो. मॅडम तुम्ही काय बोलणार? मॅडम अच्छा, हा बरोबर, तिने नोटीस केलेलं आहे. म्हणजे मी तर स्टार्टपासूनच म्हणाले झोपाळा आहे सीन नसला की मला शोधायचं असलं की इथेच मिळणार आहे. सो स्वीट. पण असं खूप छान वाटतंय. 25वा एपिसोड आहे आणि पहिल्या एपिसोडमधली आसावरी आणि पहिल्या एपिसोडमधली पूर्ण फॅमिली आणि सगळेजण आणि आत्ताचे सगळेजण ते आता सगळ्यांना कुठे कुठे छान कॅरेक्टर सापडलेले आहेत आणि ते खूप छान दिसतं आहे. आणि छान कौतुक होतं आहे. ॲक्च्युली खूप कौतुक होतं आहे की परब फॅमिलीला बघितल्यानंतर ना सगळ्यांना असं वाटतं की ही आपल्या घरातली स्टोरीच सुरू आहे. मग ते इतकं ओव्हरवेल्म करताना की आपण कुठेतरी ऑडियन्सला खूप जास्त कनेक्ट करतो. सो ती एक गोष्ट खूप आवडते. आता छान म्हणजे दोघी छान आहेतच, पण आज जर कंप्लेंट करायची असेल जाहीरपणे, म्हणजे ऑन कॅमेरासुद्धा आणि ऑफ कॅमेरा मुलींची सुद्धा, तर काय करशील? मला उद्या शूटिंगला यायचंय. माझा लुक बघितला का? मी मान खाली घातली. म्हणजे हिची कंप्लेंट येईल नाही येईल माहित नाही, माझी येऊ शकते. नाही 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 मला खऱ्या आयुष्यात एक मुलगी आहे, पण इकडे 4 मुली आहेत. त्यामुळे मुलींचं प्रेम चौपट झालं आहे असं मी म्हणेन. आणि स्पेशली या दोघी जणी. ओके, मयू खूप छोटी आहे आणि शर्वरीला आम्ही ऑफिसला पाठवलं आहे खूप वेळा. त्यामुळे या दोघी जणी माझ्याबरोबर जास्तीत जास्त असतात. आणि आता इतकं झालं आहे आमचं 25 एपिसोडमध्ये की आम्ही डोळ्यांनी बोलतो, डोळ्यांनी तिघी एकमेकींशी. म्हणजे संवाद सुरू असतो की आता बोलू नाही शकत ना शब्दांनी, तर इशारो इशारो में. बरं असं आहे, हिला पप्पी दिली की हिला पण द्यावी. हा तो लुक असतो एक असा शार्प. मला असा एक शार्प मी करत असते. मला जर मेघनाताई कुठेही अशी दिसली ना की हिला अशी पप्पी वगैरे देते आणि मी साईडने अशी असते. आणि एके दिवशी मी काहीच बोलले नाही, तर नेहमी मी बोलते मला मला. त्या दिवशी मी अशीच होते, मेघनाताई इकडे 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 तुला पण देते तुला. पण मला सांगा गाईज, ताईला इतकी वर्ष आपण डबिंग इंडस्ट्रीमध्ये ती काम करते, इतकी वर्ष ॲक्टिंगही करते. ती असं एक 360 आपलं लाईफ फिरतं ना. म्हणजे आपली इतकी छान मालिका आपल्या वाटेला येते आणि ताई आपल्यासोबत आहे म्हटल्यावर एक बोलतो ना 4 चांद लागतात त्याला. ती फिलिंग आहे का आता काम करताना? मी तुला
एक किस्सा सांगते, म्हणजे हा किस्सा मी तिला सांगू नाही देणार, हा किस्सा मी सांगणार आहे. माझा किस्सा तुझा किस्सा आहे पण मी सांगेन तर अजून जास्त हे होईल. जास्त ऑब्झर्व Observe केलंय. हिच्याचकडे अशी करून मेघनाताई म्हणजे ऍक्च्युली झालं काय होतं, वर्कशॉपच्या दिवशी जेव्हा हिने मेघनाताईंना बघितलं, तिचं असं आलं, ओ वाव मेघनाताई आहेत, माझ्या फेवरेट आहे, मला सेल्फी काढायची. आणि अगदी जेव्हा मेघनाताईने ना सगळ्यांना असा फोन पास केला होता की मला इंस्टाग्रामवर सगळ्यांनी फॉलो करा, फॉलो बॅक, तर जेव्हा हिच्याकडे फोन आला ना तेव्हा ती अशी ती फॉलो करायला मिळणार आहे ना, फॉलो फॉलो फॉलो. आणि ती इतकी म्हणजे इतकी खुश झाली होती, ती वेडी झाली होती की वाव, म्हणजे मेघनाताई माझ्या मम्मीचा रोल प्ले करतात. पूर्ण टाइम होता ती पूर्ण टाइम तशीच होती की वाव मेघनाताई. शी इज ॲक्च्युली रोल मॉडेल टू हर, आय वुड से. मी टू म्हणजे खूपच आहे. मी आणि माझा लहान भाऊ जो आहे, आम्ही दोघं जण एकत्र खूप मेघनात, मला वाटलं आता ही हात काढणार आहे आमचा, पण मी असं एकदम तर बहिणी वाटतंय मला तुम्ही. हा ती आत्ताच जेव्हा हे तू इथे आली असता त्याच्या अगोदर मी एकदम असा मजबूत ओरडा खाल्लेला आहे तिचा. काय कारण सांगू शकतेस? सांगणार काय? आय डोंट नो ते सांगू का? हा सांगू शकतो. हा, सो काय झालं, माझ्याकडून ना सिप्पर हरवलाय माझा, ठीक आहे, जो मला मेघनाताईने दिला होता. आणि मला त्याबद्दल इतकं वाईट वाटतंय की सिप्पर हरवला माझा. हिच्याकडे 2 सिप्पर आहेत, एक मेकअप रूममध्ये राहतो आणि एक ती सेटवर घेऊन येते. आणि ती मला आत्ता मागाशी म्हणाली की माझा सिप्पर मी स्वच्छ धुतलाय, तो तू वापरायचा. म्हटलं मी नाही घेणार, मला नको आहे तुझा सिप्पर, मी माझा नवीन आणणार, तो घेणार. मग ती इथे स्पॉट दादाला सांगून झाली की सिप्पर धुवून वगैरे द्या, यपचे अनुश्री लेगी. तर स्पॉट दादाला तिने मी म्हणाले स्पॉट दादा पाणी द्या ना, तर स्पॉट दादा बॉटल आणि सिप्पर घेऊन आले. तर ती बोलते स्पॉट दादाला की ये बॉटल इसको नाही देना, ये सिप्पर ही इसको देना. आणि म्हटलं नाही नको मला. ती बोलते हेच वापरायचं तू, कळलं का? मी म्हटलं नाही वापरणार, नाही तू हेच वापरणार. म्हणून आमचे भांडणं सुरू झाली. आणि आता मला एक न्यूज क्रॅक करायची आहे. मी हिच्यासाठी ऑलरेडी ऑर्डर केलाय, सो तिचा येईल 8 दिवसात. हिचा हो, नवीन केलाय तिचा. मला गिल्ट होतंय. ती जेवढे हरवणार तेवढे मी नवीन मागवणार. म्हणजे आता नेक्स्ट टाइम यू विल बी केअरफुल. आय बी केअरफुल. यू नीड टू बी व्हेरी केअरफुल. आमच्याकडे एक आता पाहुणा आलाय, त्याला मी इन करते. गौतम आमचा इंटरव्ह्यू चालू आहे आणि या दोघींमध्ये सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे हा आमचा आता विषय चालू आहे. ये बाळा, ये. तो काय चाललंय काय म्हणजे? सरका माझा प्रोमो होता. सरका हा, तर प्रश्न काय होता? या दोघींमध्ये मस्तीखोर हा ना, मला आत्ताच तो उठलोय. ते हे तिघ जण एकत्र शूट नाही करत, माणसं झोपायला येतात. हे तिघ जण एकत्र येतात शूटिंगला आणि एकत्र जातात. हे तिघ जण. हा, स्टार्ट. श्वेता खूप शांत आहे आणि जुई खूप अपोजिट आहे. म्हणजे आसावरी जशी आहे तशी. हा म्हणजे आसावरी जशी आहे तशी जुई अजिबात नाही आहे. कम्प्लीट अपोजिट आहे. आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. आणि तुला काय वाटतं गौतम बद्दल? नाही बस सांग ना. कारण तिने मला जसा पहिला हा वाटत होता की ही इज अ चॉकलेट बॉय आणि अरे फुल टू फन आहे हा, तर त्याच्यानंतर जुईनी मला त्याची एक वेगळी केअरिंग, लव्हिंग, काइंड साईड सांगितली जी मला माहीत नव्हती, जी तिने मला सांगितली. नाही म्हणजे ते लगेच मग दुसऱ्या दिवसापासून बोलायला सुरू करते ना, हा देखा असं सगळं एक वेगळं सुरू होतं मुलांचं. म्हणून मी द अदर साइड ऑफ यू. विच तुला अरे पण तुला का दाखवू मी की मला असं वाटलं. हा नसते आणि मी नाही तारीफ करत, पण हा मी म्हणेन की ही इज व्हेरी गुड ह्युमन बीइंग आणि तेवढंच मस्तीखोर आहे आणि तेवढंच मला खूप चिडचिड करवतो. आता थोड्या वेळ आधी त्यांनी मला टिश्यू रूममध्ये फेकून चिडचिड करवली आहे, त्यावर मी त्याला 4-5 लापे सुद्धा मारलेत. हा, म्हणजे मार कोण खाऊन आले ते पण सांग आधी. म्हणून ते लावलेस जुईनी गौतमला मार. नाही मी त्याचं नाव संजीत आहे, आम्ही त्याला गौतम म्हणतो. आम्ही ऍक्च्युली ही एक पॉलिसी ठेवली आमच्या सेटवरती की सगळे आम्ही कॅरेक्टर्सच्या नावाने हाक मारतो, सो डायलॉग्समध्ये खूप इझी पडतं. सो ही अनुश्री आहे, ही आसावरी आहे, पमा आणि गौतम. बरं, आता मी तुम्हाला एक
टास्क देते. सेटवर आता इतके अख्खा दिवस आपण एकत्र असतो, तर ऑब्झर्व आपण करतो प्रत्येकाला. म्हणजे लगेच कळतं की हा आता इरिटेट झाला आहे, आता त्याला भूक लागली आहे. तर मला सांगा, सीन जेव्हा संपत नसतो आणि भूक लागली एखाद्याला, एकमेकांबद्दलचे रिॲक्शन्स मला सांगायचे आहेत. तू मला श्वेताबद्दल सांग की ती कशी रिॲक्ट करेल भूक लागली असताना. ऑपोजिट, वाईस वर्सा, सगळ्यांनी सांगा. श्वेता, भूक लागली आहे ना? तुला लागली आहे का? मला लागली आहे, भूक लागली आहे यार, सीन संपतच नाहीये, असं सगळं करते. तू आसावरीचं सांग. हां, दे त्याला माईक. काय मी असं कधी जुईला नाही बघितलं आहे, आसावरीला असं रिॲक्ट करताना नाही बघितलं आहे. कारण मला वाटतं आम्ही खूप कामात खूप इन्वॉल्ड असतो, खूप बिझी असतो परफॉर्म करताना, तर आम्हाला असं नाही वाटत. एरवी ते गप्पा मारत नाहीत असं म्हणायचंय तुला? नाही, गप्पा मारतो. बरं, मग दुसरं मी लंच टाईमचं नाही बोलत, इतर वेळेस कशी इरिटेट होतं, ती इरिटेट झाली आहे कसं कळतं? चिडली आहे ती. मी काही बोललो तरी ती लगेच इरिटेट होते. गेली ती. पुढे ती आता सगळं हसण्यामध्ये घेते, नंतर हा, आणि 2-4 पट्ट्या. मी जाईन निघून. हा, मला नाही आहे, जास्त फ्रीडम नाही आहे मला बोलायला. बोल रे बाबा, नाही तर लोकांना वाटेल की खरंच मी तुला कॉन्व्हर्सेशन मी फक्त ऐकत असते हे सगळं. आता मेघनाताई सांगेल आपल्याला, हो. तू या दोघींची पण किंवा त्याची पण इनॅक्ट करून दाखव कसं. मी काय रॅक करून दाखवू, पण याच्यासाठी वेगळे चार्जेस लागतात त्यामुळे. माईक ड्रॉप, माईक ड्रॉप. Dude. नाही मला सगळ्यांसमोर नाही, असं पर्सनलमध्ये त्यांची मजा करायला आवडेल, पण सगळ्यांसमोर हे माझं कुटुंब आहे त्यामुळे मी त्यांची चेष्टा नाही करणार. पण आता मला प्रत्येकामधली की क्वालिटी सांगा जी आपण आपल्यामध्ये घ्यायचा नेहमी. मी पटकन रिॲक्ट झाली पण हिने या सिच्युएशनमध्ये खूप शांतपणे हँडल केलं, मला ही क्वालिटी घ्यायला आवडेल. अशी प्रत्येकामध्ये क्वालिटी सांगा जी तुम्हाला तुमच्यामध्ये घ्यायला नक्कीच आवडेल. म्हणजे मी या तिघांबद्दल सांगायचंय की अच्छा, ओके. आधी माझी. सो मी खूप ओव्हर थिंकर आहे, तर ती ओव्हर थिंकर नाही आहे. तर ही एक क्वालिटी मला तिच्याकडून घ्यायची आहे, जी मला असं वाटतं मी ऑलमोस्ट ते डेव्हलप केलेलं आहे माझ्या डोक्यात, की आय डोंट हॅव टू ओव्हर थिंक अ लॉट. जे समोर ज्या व्यक्तीने जे बोललं आहे तेच तो बोलला आहे, त्याच्या मागे मला शोधत बसायचं नाही आहे की त्याचा अर्थ काय होता. मेघनाताईकडून एनर्जी आणि म्हणजे सेटवर कोणीही येऊ देत ती कधीच डल दिसणार नाही. ती नेहमी इतक्या वॉर्मली प्रत्येकाला इन्व्हॉल्व करते. आणि ते मग समोरचा माणूस जर एकदम असा सॅड मूड जरी घेऊन आला असेल ना की यार काय माहीत कसं असेल सेटर वगैरे, पण एकदा तुम्ही भेटा मेघनाताईला मग यू विल लाईक की हां फन आहे. आणि गौतमबद्दल बोलायला गेलं तर त्याचा मला सेन्स ऑफ ह्युमर आवडतो. मोस्टली जेव्हा काहीतरी तो ना असं नॉर्मलच काहीतरी बोलतो, काहीतरी खूप नॉर्मल बेसिक असतं, पण मी त्याच्याकडे एकटक बघत असेल त्याची जी बॉडी लँग्वेज तो करतो, बाप रे, मला इतकं हसायला येतं आणि मी खूप हसते बघ. ते मला त्याच्याकडून घेण्यासारखं आहे. फ्री आहे तो बॉडीली खूप जास्त वाढवतोय तो हसवून तुला. ॲक्च्युली. नाईस वन. म्हणजे तुम्हाला किती अपेक्षा आहे की मी तुमची फक्त वाईट गोष्टीच बाहेर काढेन असं वाटतं तुम्हाला? असं नाही आहे. श्वेताकडून मी काय नाही घ्यायचं तिला. नाही मी घेईन ना श्वेताकडून, तिच्यासारखंच तिच्याबरोबर वागायला शिकेन मी, की ती मला निघाले किंवा पोहोचले असा रिप्लाय नाही देत, तर मग मी तेच तिच्याकडून शिकेन. बाकी तर ठीकच आहे, बाकी वो कॉपी पेस्ट जैसा है हमारा तो ठीक आहे. तेवढीच एक गोष्ट आहे तिच्याकडून मी शिकेन आणि तिच्याकडेच ते एबिलिटी आहे ती तसं करण्याची, सो तिलाच ते. आणि मेघनाताईकडून मी शिकेन की सगळ्यांना खूप प्रेमाने आणि खूप केअरने जपते ती सगळ्यांना, प्रत्येक माणसाला, फक्त कास्टला नाही तर क्रूला, पूर्ण क्रूला. सो ती सगळ्यांना छान जपते. तर मी ही एक क्वालिटी तुझ्याकडून शिकेन की मी सगळ्यांना तेवढंच जपेन. क्वालिटी नाही आहे. शट अप. तुम्हाला परवापासून या गोष्टीवरून चिडवलेलं आहे. गोष्ट चांगल्या गोष्टीबद्दल बोलतायत ना ते, तर तू चांगली गोष्ट सांग. ही एक गोष्ट घेईन मी की लगेच उत्तर द्यायचं मध्येच.
अरे अरे एक चांगले भांडणं सुरू झालेत बघता ना? एक 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 सांगा आपलं बाळ. हां इथलं आपलं बाळ. हां शी डज अ लॉट ऑफ मेडिटेशन आणि ती खूप असं हे करते, ध्यान करते रूममध्ये. म्हणजे एकदा तिच्याबरोबर आम्ही मेडिटेट केलं आहे मी. सो मला असं वाटतं ती क्वालिटी मी तिच्याकडून घेऊ शकते, कारण मी स्थिर नाही राहू शकत, मी अस्थिर आहे. तर तिच्यामुळे मी कदाचित रूममध्ये थोड्या वेळ का होईना पण मी स्थिर राहू शकते. संजीत कडून आली माझ्या घरी. हे संजीत कडे माझ्या घरी आली दिवाळी. नको तू बोल. इथे तरी हो नको नको त्याचा सेन्स ऑफ ह्युमर मला नको. तो त्याच्याकडेच असू देत, मी असू देत चांगली सिरियस गुणी बाळ असू दे मी. तो पण ॲक्च्युली सेम असा लव्हिंग केअरिंग आहे. पण मी हे बोलून बोलून सारखं असं दाखवते की मी लव्हिंग केअरिंग नाही आहे, पण इट्स ओके, माझ्यापेक्षा जास्त ही लोक लव्हिंग केअरिंग आहेत. तो खूप छान काळजी तो पण घेतो. तर सेम क्वालिटी मी त्याच्याकडून पण घेईन. हाव स्वीट. मी या तिघांबद्दल निबंध लिहू शकते. तर मी सुरुवात अनुश्री अर्थात श्वेता कडनं करते. श्वेताचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे शी इज अ ग्रेट ऑब्झर्वर. आणि पहिल्या एपिसोडपासून 25 एपिसोडमध्ये तिने जी स्वतःची प्रगती केली आहे ती हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे तिने कधीच तिचं काम लाईटली घेतलं नाही आहे. आपल्याला कुठे अजून उणीव भरून काढायची आहे की अजून आपण काय चांगलं करू शकतो हे ती सगळ्यांचं ऑब्झर्व करते, ती समजून घेते, तिची वाक्यपाठ करते. सो मला असं वाटतं यू हॅव कम अ लाँग वे बेबी अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. की मला खूप छान वाटतं. आणि ती ना बऱ्यापैकी शांत असते, पण जिथे बोलायचं, जिथे व्यक्त व्हायचं आहे तिथे होते. सो दॅट्स अ व्हेरी गुड पार्ट. आणि मला लवकरच तिला लीड म्हणून बघायला आवडेल. सो बेस्ट विशेस. शी हॅज ऑल द क्वालिटीज इजंट इट गाईज. ती करू शकते डेफिनेटली. आणि ओ माय गॉड जुईबद्दल मी काय बोलू. म्हणजे शी सो वॉर्म, शी सो, आत्ता ती इतका वेळ मस्ती करते पण ती खरंच खूप सगळ्यात गुणी आणि समजूतदार आमच्यामधली असेल तर ती जुई आहे. खऱ्या आयुष्यामध्ये ती 5वी बहीण आहे आणि इथे ती मोठ्या बहिणीचं काम करते आहे. खऱ्या आयुष्यात ती शर्वरीसारखी वागते पण इथे ती आसावरी. म्हणजे किती कॉन्ट्रास्ट आहे. आणि तो तिचा स्विच ऑन स्विच ऑफ आहे ना, यू विल बी शॉक्ड की आत्ता ही मुलगी अशी करते, टाइमपास करते आणि द मोमेंट सर सेज ॲक्शन शी इज आसावरी. सो हा जो ड्रास्टिक चेंज आहे ना, तिचा कंपोज, तिचा कामनेस, तिने आसावरी हिच्यापेक्षा मला नाही वाटत दुसरं कोणी चांगली करू शकली असती. म्हणजे शी टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स अँड शी इज द ओनली वन जी ग्लिसरीन वापरत नाही. आणि तिला सगळ्यात जास्त आत्ता अगदी शेवटी चालू केलं, पण आधीचे 24 एपिसोड तिने ग्लिसरीन वापरलेलं नाही वापरलं ती स्वतः. आणि आता फक्त तिचा क्लोज लागलाय म्हणून ती रडली असं नाही आहे. ती मला समजा क्यू देते तर ती तेव्हा पण रडते कारण मला फील व्हायला पाहिजे. विच इज अगेन अ व्हेरी गुड क्वालिटी की तू फक्त क्यू देत नाही आहेस तर तू ॲक्शनला रिॲक्शन देतेस, विच रिअली वर्क्स. आणि आता ह्यांचा जो ट्रॅक चालू झाला आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे. मी प्रेक्षकांना काहीच सांगणार नाही बिकॉज यू हॅव लॉट ऑफ सरप्राइजेस हिअर. सो या दोघींबद्दल खूप छान माझं व्यक्त करून झालं आहे. आणि आता तो गौतम माझा जावई होणार की नाही होणार, हा होऊ पाहणारा जावई होतोय की नाही हे प्रेक्षकच ठरवतील. पण संजीत म्हणजे नो फिल्टर. तो पहिल्या दिवसापासनं इतका एनर्जी कॅरी करतो, तो जसा आतमध्ये आहे तसा बाहेर येतो. आणि ही इज द वन ज्यांनी सगळ्यात जास्त अभ्यास केला आहे भूमिकेचा. कारण आम्ही कोणीही स्क्रीन प्ले वाचले नव्हते, तेवढे स्क्रीन प्ले ह्यांनी वाचलेले आहेत. त्याला पुढे काय होणार आहे हे आम्ही त्याला विचारतो की संजय सांग ना पुढचा सीन काय आहे. सो इतका तो डेडिकेटेड आहे. नॉट ओनली दॅट, मला असं वाटतं की एक सगळ्यांना ग्रुपमध्ये धरून ठेवणारा एक घरातला मुलगा असतो माहिती आहे, जो सगळ्यांचा आवडीचा असतो. तर आमच्या घरातला तो सगळ्यात आवडता मुलगा संजीत आहे.
हे पॉइंट आहे की जर संजितवर राग आला ना तर तो थोडा वेळ सेकंडसाठी असतो मग नंतर जाऊ दे मला राग येतो माझा. नाही नाहीये मला कधी कधी येतो एक्सक्यूज मी येस ओके. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिफोर आय हँड ओव्हर माईक टू हिम, माझ्या अगदी बाजूची जी मेकअप रूम आहे ती या तिघांची आहे आणि तिथे सुंदर सुंदर गाणी रोज मला ऐकायला मिळतात. म्हणजे माझं कुठेतरी यूथ हरवलं होतं ते मी ह्या तिघांमध्ये बघते असं मी नक्की म्हणेन. अप्रतिम गाणी लावतात. लिस्ट यांची गाण्याची सॉलिड आहे आणि त्यांच्याबरोबर काही रेफरन्सेस जे मला कळत नाहीत यूथवाले ते हा मला समजावून सांगतो. तर सगळ्यात शेवटी असल्याचा हा फायदा असतो की सगळ्यांनी काय बोलता त्याच्यावर हा तेही कळतं आणि सगळ्यांनी सगळ्यांबद्दल सगळं सांगितलेलं असतं. तर मला जास्त बोलायचं नाही आहे. पण हो, श्वेताबद्दल सांगायचं असं झालं म्हणजे अनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती खूप शांत आहे आणि जसं जुई म्हणाली की ती खूप ऑब्झर्विंग आहे. मला तिच्याकडनं ते शिकायला खूप आवडेल आणि म्हणजे शांत राहणं शिकायलाच हवं मला असं वाटतं. नाही नॉट नीड ओके. तर पण मला ते शिकायचं आहे तिच्याकडनं की किती ऑब्झर्विंग असावं एका ॲक्टरनी हे खूप महत्त्वाचं असतं. तर मला श्वेताकडनं ते शिकायचं आहे. जुईकडनं मला तिची मॅच्युरिटी हवी आहे. जरी दिसत नसली जुई तशी तरी खूप मॅच्युअर आहे. मला खूप मॅच्युअर आहे. सगळ्यांसाठी ते अप्रतिम जेवण बनवते. अप्रतिम एक नंबर म्हणजे काहीही बनवलं तरी एक नंबर बनवते. मला ते नाही शिकायचं ते तू बनवून आणि मॅच्युरिटी हवी आहे. आणि मेघनाताईकडनं मला तिचं म्हणजे ती जशी स्वीट आहे जेवढी स्वीट आहे मला ते शिकून घ्यायचं आहे. कसं एवढं कोण स्वीट वागू शकतं. बाप रे बाप म्हणजे पहिल्या दिवशीपासून म्हणजे ती एवढी एक्सपिरियन्स्ड आहे. मी बॉर्न झाल्याच्या आधीपासून काम करते पण अजिबात जाणवत नाही. मला वाटलं पण नव्हतं आणि बेस्ट टीम मिळाली आहे मला. मी रेडी ना आता इथे. फक्त एवढीशीच तारीफ केली आमची. मग केली ना तुम्ही सगळ्यांनी एवढी नाही ना इज ओव्हरवेल्म्ड. हां आता मी याहून जास्त बोललो तुम्ही रडीन. अरे खूप पण बोलायला देऊया आता. हो प्लीज माझ्याकडे टिश्यू होता मी आणला होता पण आता वापरावा लागेल. पण आता सीन लागलाय तुमचा फ्री करते. पण खरंच मला इथे आल्यावर ना ती वाईब अशी इतकी मस्त जाणवते की मी येत राहीन महिन्यात ना. आम्ही तुझ्याबरोबर ते करू प्लीज. मॅम ऑटोग्राफ मॅम बस थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट. सीन लागलाय मस्त सीन द्या. सो मच. आता आमच्या मठात एकदा स्वामींचं दर्शन घेऊन जा. आनंदाला स्पेशली तुझ्यासाठी. तुझ्या पाठीशी स्वामी आहेत. जर तू वळलास तर प्लीज आमच्या स्वामींचा शॉट घ्या. थँक्यू गाईज. स्वामींची सिरियल आहे. आम्ही फक्त त्याच्यात काम करतो. थँक्यू गाईज. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. वी लव्ह यू. थँक्यू.